असा विचार केला आहे का की जर एखादी व्यक्ती असाध्य आजाराने ग्रासली असेल, ज्यातून पुन्हा उभं राहणं अशक्य असेल, तर त्या व्यक्तीला वेदनांशिवाय मृत्यू निवडण्याचा अधिकार असावा का? ऐकायला हे थोडं अस्वस्थ करणारं वाटेल, पण महाराष्ट्रात सध्या हीच चर्चा जोर धरते। कारण महाराष्ट्र सरकारकडे 370 पेक्षा जास्त लोकांनी एकच विनंती केली आहे, त्यांना हरीश राणासारखं सन्मानानं मृत्यू हवाय। सन्मानाने मरण म्हणजे नक्की काय आणि शेकडो लोक यासाठी अर्ज का करत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिंग विल या संकल्पनेचा सखोल आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी राणी। मित्रांनो, महाराष्ट्रात 370हून अधिक लोक आयुष्य संपवण्यासाठी आज बाळगून आहेत, कारण त्यांना गंभीर आजार किंवा असाध्य परिस्थितीत जगत आहेत। त्यामुळेच त्यांनी सन्मानाने जीवन संपवण्याची परवानगी सरकारकडे मागितली आहे। त्यापैकी 72 जणांनी रीतसर अर्जही दाखल केले आहेत। सरकारी आकडेवारीनुसार 423 पेक्षा जास्त कस्टोडियन्सकडे लिव्हिंग विल जमा आहेत। आता महाराष्ट्र सरकार ही प्रक्रिया अधिकृत आणि स्टँडर्डाइज करण्याच्या तयारीत आहेत। पण प्रश्न असा पडतो की अचानक लोक स्वतःच्या मृत्यूचे नियोजन का करत आहेत आणि हे कायदेशीर आहे का? लिव्हिंग विल म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर लिव्हिंग विल हे एक कायदेशीर दस्तऐवज आहेत। यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःच्या शुद्धीवर असताना हे लिहून देते की जर मी कोमात गेलो किंवा अशा आजाराने ग्रस्त झालो जो बरा होण्यापलीकडे आहे, तर मला व्हेंटिलेटर किंवा लाईफ सपोर्टर ठेवून माझे आयुष्य विनाकारण वाढवू नका। माझ्या शरीराला होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी मला नैसर्गिकरित्या शांत होऊ द्या। थोडक्यात आपल्या आयुष्याचा शेवट करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार व्यक्ती स्वतःकडे राखून ठेवतो। यालाच पॅसिव्ह युथनेशिया असेही म्हटले जाते। आता अनेकांना वाटेल की याचा गैरवापर होऊ शकतो, पण सरकारने यासाठी कडक नियमावली तयार केली आहे। पहिली म्हणजे स्पष्ट प्रोटोकॉल। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक स्वतंत्र प्रक्रिया असेल। दुसरी म्हणजे डॉक्टरांची टीम। केवळ एक डॉक्टर निर्णय घेणार नाही, तर तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांच्या प्रकृतीची खात्री करेल। तिसरी म्हणजे कुटुंबाचा सहभाग। यामध्ये कुटुंबाची संमती आणि कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाईल। सरकार आता हे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत डॉक्टर त्वरित ते व्हील ॲक्सेस करू शकतील। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सध्या दररोज सरासरी 2 ते 3 लोक लिव्हिंग विलसाठी अर्ज करत आहेत। यातून काय सूचित होते? तर आता समाजाचा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागलाय। लोकांना मशीन्सच्या आधारे वेदनादायी आयुष्य जगण्यापेक्षा शांततेत निरोप घेणे जास्त योग्य वाटते। स्वतःच्या मृत्यूचा निर्णय घेण्याची ही जागरूकता नैतिक आणि सामाजिक दृष्ट्या खूप महत्त्वाची आहे। पण नाण्याला दुसरी बाजूही आहे। काही लोक म्हणतात की जीवन देणे देवाच्या हातात आहे, तर ते संपवण्याचा निर्णय आपण कसा घेऊ शकतो? काय हा खरोखरच अधिकार आहे का की पळवट? मेडिकल सायन्ससाठी देखील हे एक मोठे आव्हान आहे, कारण डॉक्टरांचे काम जीव वाचवणे असते, जीव जाऊ देणे नाही। मित्रांनो, लिव्हिंग विल हा विषय जितका संवेदनशील आहे, तितकाच तो महत्त्वाचाही आहे। सन्मानाने जगणे हा जसा आपला अधिकार आहे, तसाच तो मृत्यूच्या वेळेही असावा का, हे तुम्हाला ठरवायचे आहे। तुम्हाला काय वाटतं? लिव्हिंग विल हे एक योग्य पाऊल आहे की यामुळे भविष्यात धोके निर्माण होऊ शकतात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।